सेट केला का माझा चेहरा बिरा बघ पहिलं. ते आहे का बरोबर आहे का बघ चेहरा. चेहरा बरोबर आहे का बघ. बघ चेहरा बरोबर आहे का ते. बरोबर तिथं हां घेऊ का. नमस्कार, निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. सूत्रसंचालन कसं करावं, सूत्रसंचालनाबाबत इत्थंभूत सर्व माहिती मी यूट्यूबवरती अपलोड केलेली आहे. आपण प्रत्येक व्हिडिओ बारकाईनं पहा. चला तर आजचा घटक आहे टॉपर सूत्रसंचालक होण्यासाठी महत्वाचा फॉर्म्युला आपल्या समोर या ठिकाणी देत आहे. तर सूत्रसंचालकाने हा फॉर्म्युला यूज करा, हा फॉर्म्युला समजून घ्या आणि प्रत्यक्ष आता अंमलबजावणी करायला सुरुवात करा. आणि हा जो फॉर्म्युला तुम्ही लक्षात घेऊन कार्यवाही केली, अंमलबजावणी केली तर निश्चितपणाने तुम्ही यशस्वी सूत्रसंचालक झाल्याशिवाय राहणार नाही. तर पहिला आहे, अभ्यास करताना तुमचा मोबाईल तुमच्यापासून बाजूला अर्थात दूर ठेवा. सूत्रसंचालकाने निवेदनाचा अभ्यास करत असताना, वाचन करत असताना, पाठांतर करत असताना, मनन करत असताना, साठवत असताना, आठवत असताना आपला मोबाईल आपल्यापासून विशिष्ट अंतरावरती फ्लाईट मोडवरती तो बाजूला ठेवा. दुसरा फॉर्म्युला आहे, जे सूत्रसंचालक पूरक अभ्यास सराव करत आहेत तर ती घोकंपट्टी करण्यापेक्षा तो जो तुम्ही अभ्यास करताय, जे तुम्ही वाचन करताय ते समजून आणि उमजून घेऊन सराव करणं आवश्यक आहे. आणि जो सूत्रसंचालक वाचलेलं अर्थात पाठांतर केलेलं समजून घेतो, उमजून घेतो, स्वतःला ते लक्षात घेतो, तेव्हा त्या सूत्रसंचालकाच्या ते पूर्णपणे जे मी वाचलेलं आहे, जे मी लिहिलेलं आहे ते निश्चितपणानं सूत्रसंचालकाच्या ध्यानात राहतं. त्यासाठी तुम्ही सूत्रसंचालकाने जे वाचलेलं आहे, जे लिहिलेलं आहे ते समजून घ्या, उमजून घ्या. हा सर्वात महत्वाचा फॉर्म्युला मी सूत्रसंचालकांना या व्हिडिओच्या द्वारे देत आहे. तिसरा फॉर्म्युला आहे, तुम्ही जे वाचन करत आहात, तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जे वाचन करत आहात त्या वाचनाचा चित्राशी संबंध जोडा. तर तो कशासाठी, तर तुम्हाला आकलन होण्यासाठी, तुम्हाला समजण्यासाठी, मान्यवरांची नावं लक्षात ठेवण्यासाठी सूत्रसंचालकाने त्या व्यक्तीचा ठराविक चित्राशी, ठराविक एखाद्या परिचित व्यक्तीच्या नावाशी त्याचा संबंध जोडावा. म्हणजेच याचा अर्थ आकलनासाठी हे मी आपल्याला या ठिकाणी सांगत आहे. तर तुम्ही जे वाचन करत आहात त्याचा जर चित्राशी संबंध जोडला तर मला असं वाटतंय की तुम्ही जे काही वाचन करत आहात किंवा जे काही वाचन केलेलं आहे त्याच्या चित्राशी, विशिष्ट वस्तूशी, विशिष्ट एखाद्या घटकाशी जर तुम्ही संबंध जोडला तर तो वाचलेला घटक किंवा जे काही लिहिलेलं आहे तर ते तुमच्या संपूर्णपणे आकलनात येऊ शकतं. आणि सर्वात चौथा महत्वाचा घटक आहे की सूत्रसंचालकाने जे मी सराव करतोय, जे मी वाचन करतोय तर ते प्रामाणिक करा. स्वतःशी प्रामाणिक राहून मेहनत करा. हा एक महत्वाचा फॉर्म्युला आहे. पाचवा फॉर्म्युला आहे, तुमचे यशस्वी तुम्ही सूत्रसंचालक होण्यासाठी तुमचं उद्दिष्ट, तुमचं ध्येय, तुमचं एम पूर्ण होण्यासाठी जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, निर्भीडता, सकारात्मकता याबाबत तुम्ही त्या बाबतीमध्ये तुमचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ह्या सर्व बाबी ह्या सूत्रसंचालकानं करणं महत्वाचं आहे. अर्थात दररोज सातत्यपूर्ण अखंडपणे सूत्रसंचालकानं मेहनत करणं महत्वाचं आहे. आणि सहावा फॉर्म्युला आहे, सूत्रसंचालकानं नेहमी सकारात्मक विचार ठेवावेत. लक्षात घ्या, निगेटिव्ह पीपल विल ऑलवेज क्रिटिसाइज असं म्हटलं जातं की नकारात्मक लोक हमेशा नुक्स निकालते. तर सूत्रसंचालकाने मी जे वाचन करतोय, मला ज्या क्षेत्रामध्ये पुढे जायचंय आणि ज्या मी सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये प्रवास करतोय तर त्या प्रवासाबद्दल माझे विचार, माझं काम
तसेच माझ्या भावभावना ह्या सकारात्मक असल्या पाहिजेत. बाहेरच्या नकारात्मक बाबींचा, नकारात्मक व्यक्तींचा तुमच्या मनाला स्पर्श होऊ देऊ नका. 7वा फॉर्म्युला आहे कुसंगत, कुविचार आणि अश्लील व्हिडिओ असतील तसेच कुचित्रापासून स्वतःला दूर ठेवा. आज इंस्टाग्रामवरती, सोशल मीडियावरती असंख्य कुसंगत विचार तसेच एक विघातक व्हिडिओ, विघातक चित्र, अश्लील व्हिडिओ, अश्लील चित्र याचा तुमच्या मनावरती सर्वात मोठा परिणाम होतो. मन ही सर्वात मोठी शक्ती आहे, तर तुमच्या मनाला चांगल्या विचारामध्ये गुंतून ठेवा. चांगले विचार तुमच्या मनावरती होऊ द्या आणि तुमच्या मनावरती चांगल्या विचारांचं संस्करण झालं तर निश्चितपणानं तुमचं कार्य देखील तितक्या संस्कार क्षमतेनं समाजाला दिशा देणारं ठरतं. त्यासाठी सूत्रसंचालकानं अशा विघातक असणाऱ्या व्हिडिओपासून, विघातक असणाऱ्या चित्रापासून स्वतःला दूर ठेवा. त्याचा तुमच्या मनाला लवलेशही होऊ देऊ नका. तसेच तुमच्या शरीराला देखील या बाबतीतला लवलेश तुमच्या शारीरिक मानसिक स्थितीवरती होऊ शकतो. त्यासाठी या बाबींपासून तुम्ही दूर राहणं अतिशय गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचा 8वा फॉर्म्युला मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो की सूत्रसंचालकानं शांत ठिकाणी, लक्षात घ्या, सूत्रसंचालकाने शांत ठिकाणी, ज्या ठिकाणी गडबड नसेल, ज्या ठिकाणी गोंगाट नसेल, ज्या ठिकाणी तुम्ही डिस्टर्ब व्हाल असं वातावरण नसेल, म्हणजेच शांत ठिकाणी, ज्या ठिकाणी तुमचं मन प्रसन्न होतं अशा ठिकाणी तुमच्या वाचनाची, अर्थात तुमच्या अभ्यासाची बैठक ही सूत्रसंचालकानं करणं महत्वाचं आहे. तर हे 8 फॉर्म्युले यशस्वी टॉपर सूत्रसंचालक होण्यासाठी हे 8 फॉर्म्युला आहेत आणि या 8 फॉर्म्युलाचा तुम्ही काटेकोरपणे अंमलबजावणी करा. निश्चितपणानं तुम्ही टॉपर सूत्रसंचालक व्हाल. अशाच या निमित्तानं तुम्हाला सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो आणि महाराष्ट्रातल्या तमाम सूत्रसंचालकांना या युट्यूबच्या या व्हिडिओच्या द्वारे मी आपल्या सर्वांना आवाहन करतोय, माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांसाठी, भगिनींसाठी निवेदक विठ्ठल पवार हा सूत्रसंचालकाचा चॅनल यासाठीच निर्मिती केलेला आहे की यातून आपल्या मराठी बांधवांचं सक्षमीकरण व्हावं, त्यांनी सूत्रसंचालनाच्या माध्यमातून उभं राहावं. त्यासाठी हे सर्व मी प्रयत्न करत आहे. तर हे जे व्हिडिओ आहेत त्याच्या लिंक्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करत चला आणि आपल्या मराठी बांधवांना जास्तीत जास्त या मातीमध्ये मराठी सूत्रसंचालक तयार व्हावेत. धन्यवाद.